नमस्कार मैत्रिणींनो, मॅड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। चला तर मग आज आपण मकर संक्रांती विशेष रांगोळी काढूयात। आपण आज पतंगाची रांगोळी काढतोय। फ्री हँड रांगोळी आहे ही। पहिल्यांदा असा स्केच काढून घ्यायचा, एक चौकोन आखून घ्यायचा, मग एक पतंगाचा शेप देऊन घ्यायचा। त्याच्यानंतर आपण काळा रंग भरूयात मध्ये। काळ्या रंगाने रांगोळी खूप खुलून दिसते, म्हणून मी काळा रंग वापरलेला आहे। मस्तपैकी आपण आतल्या साईडला पूर्ण काळा रंग भरून घेऊयात। आपण संक्रांती विशेष म्हणा अथवा याला आपण हळदी कुंकू स्पेशल रांगोळी सुद्धा म्हणू शकन, कारण की हळदी कुंकाच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये आपण ही रांगोळी काढू शकू। इतकी सुंदर आणि कमी वेळेमध्ये तयार होणारी आहे। साईडचे असा कलर आपण पुसून घेऊयात। रांगोळी टाकताना थोडीशी इकडे इकडे पसरते। मग थोडंसं अजून काळ्या रंगाने आपण शेडिंग देऊयात त्याला। आणि कोपरे भरून झालेले आहेत आपले। चला आपण आता पतंगाला कलर देऊन घेऊयात। पहिले आपण ग्रीन कलर देऊन घेऊयात पतंगाच्या अर्ध्या शेडमध्ये। ओके, पसरणार नाही रांगोळी याची काळजी घेता आपण हिरवा रंग। पहिलं तर आपण थोडासा ग्रीन शेडमध्ये कलर देऊन घेऊयात खालच्या भागात। वरती हळदी कुंकासारखा पिवळा रंग एका साईडला आणि एका साईडला लाल रंग देऊयात। आणि त्याच्या खालच्या साईडलाही आपण ग्रीनच कलर देऊन घेऊयात। चला आपण त्याला ग्रीन कलरने शेडिंग करूयात, पोपटी रंगाने पतंगाचा आकार देऊन घेऊयात। खूप कमी जागेमध्ये आणि खूप कमी वेळेमध्ये आपण हे काढू शकू। रंग खूप सुंदर दिसणार आहे। आपण या कोपऱ्यामध्ये उजव्या साईडला थोडंसं पुसून घेऊयात आणि इथे पण एक पिंक कलरचं फूल काढून घेणार आहोत। ओके, पुसून घ्यायचं स्वच्छ। तर तुम्ही आधी काढलं तरी चालतंय। आता येलो कलरचा आपण टिपका देऊन घेऊयात, पिवळ्या कलरचा। पुन्हा गुलाबी कलरच्या ह्याने आपण टिपके देऊन घेऊयात। जेवढे बसतील मावतील तेवढे टिपके देऊन घ्यायचे, थोडेसे मोठे असे। त्याला आपण बोटाच्या साहाय्याने पुढे सरकवून घेऊयात, पाकळ्यांचा आकार देऊयात त्याला। चारी बाजूने असं करून पुन्हा त्याच्यामध्ये आपण गुलाबी रंग भरून घेऊयात। आणखीन त्याच्यावरती आपण गुलाबी पाकळ्याच काढणार आहोत, सो आपण त्याला आणखीन ढकलून घ्यायचं आहे ते रांगोळी। जेवढे मावतील तेवढे टिपके मोठे मोठे देऊन घ्यायचे आहेत। झालेले आहेत आपले टिपके देऊन। आता आपण बोटाच्या साहाय्याने त्याला परत एकदा फुलाचा आकार देऊन घ्यायचा आहे। जिथे कमी वाटतं तिथे केलं असं बोटाच्या साहाय्याने सरकवून घ्यायचं सगळीकडे, पुढे पुढे असं सरकवून घ्यायचं। म्हणजे मस्तपैकी फुलाचा आकार आलेला आहे। त्याच्यामध्ये पण आपण गुलाबी रंग भरून घेऊयात।
सुंदर असं आपलं फूल तयार झालं. आता आपण हिरव्या रंगाची डार्क चक्री काढून घेऊयात. फुलाच्या दोन्ही साईडला एक मोठी चक्री आणि त्याच्यावरती एक छोटी चक्री असं काढून घेऊयात. थोडंसं डार्क करून घेऊयात त्याला आधी. वरती पण छोटेसे 2 काढून घेऊयात आणि आता आपण बोटाच्या साहाय्याने त्याला शेप देऊयात व्यवस्थित गोलाकारपणे. बघा किती सुंदर वाटतोय शेप. खूप सिंपल आणि खूप साधी पद्धत आहे काढण्यासाठी. किती सुरेख आलेले आहेत. तर आणखीन वरच्या साईडलाही आपण तसेच 2 सुरेख छोटेसे आकार देऊयात. तुम्ही बोटाच्या साहाय्याने करू शकता, नाहीतरी इयरबडच्या साहाय्याने सुद्धा करू शकतो आपण. वा, खूप सुंदर वाटत आहे हे. आता आपण काय करूयात, पांढऱ्या कलरने आपण पूर्ण बॉर्डरला टिपके काढून घेऊयात. जाडसर असे टिपके काढून घेऊयात. दोन्ही साईडला चारी बाजूने आपण अशा पांढऱ्या टिपक्यांचंही काढून घेऊयात. खूप सुरेख वाटते रांगोळी ही. मी खूप एकदम अशा स्लो पद्धतीने काढलेली आहे की तुम्हाला समजायला हवी कशी काढता येईल. असं आपण फास्ट काढायला गेलं तर 10 मिनटं खूप झाली याला. ही सुरेख रांगोळी तुम्ही देवाऱ्यासमोरही काढू शकता, हळदी कुंकाच्या प्रोग्राममध्ये कुठेही काढू शकता. आता आपण त्या टिपक्यांना ना असं थोडंसं प्रेस करून घेऊया किंवा पसरवून घेऊयात गोलाकार शेपमध्ये. म्हणजे दिसायला खूप सुंदर आणि सुरेख वाटेल. आता आपण पिवळ्या बोटाने आणखीन एकदा हे करून घेऊया. फुलाला व्यवस्थित शेप अजून वाटला पाहिजे म्हणून करून घेते. आणि त्याच्यामध्ये पण आपण पिवळ्या कलरने थोडंसं रेषा काढल्यासारखं आपण शेपमध्ये देऊन घेऊयात. मस्त बघायचा पिवळ्या कलरने आपण शिरा काढतो त्या टाईपमध्ये. शेडिंग देऊन घेऊयात. आता आपण हळदी कुंकू काढतो ना त्या टाईपमध्ये मोठे मोठे टिपके देऊन घ्यायचे. आपल्याला लाल एक रंगाचा आणि त्याच्या साईडला पिवळ्या रंगाचा. त्याच्यानंतर परत आपण त्याच्या साईडनी हलवा काढल्यासारखे व्हाईट कलरच्या टिपके देऊयात. आपण छोटे छोटे टिपके देऊयात. अशा प्रकारे छोटी छोटी पांढरे टिपके देऊन घ्यायचे. मस्तपैकी हलव्याचा आकार दिल्यासारखं करूयात त्याला. हळदी कुंकाला खूप सुरेख अशी वाटेल ही रांगोळी काढल्यानंतर. माझ्या सगळ्या मैत्रिणींना कसं कमीत कमी वेळेमध्ये आणि खूप छोटीशी रांगोळी आहे ही. कलरसुद्धा खूप कमी लागतात, त्यामुळे हे काढून दाखवलेली आहे. माझ्या मैत्रिणींना कशी वाटली ही रांगोळी प्लीज कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं नसेल तर, म्हणजे नवीन नवीन रांगोळ्यांचे तुम्हाला नोटिफिकेशन
येत राहतील. झाले, आपल्या हलव्याचं डेकोरेशन काढून झालेलं आहे त्याच्यामध्ये. आता आपण काय करूयात, थोडंसं त्याला व्यवस्थितपणा यावा म्हणून थोडंसं व्हाईट कलरने पतंगाला शेडिंग करूयात. ओके, हे बघा अशा पद्धतीने हे थोडं उठावदार दिसेल, आखीव रेखीव सुद्धा वाटेल. आता त्या चक्रीच्या साईडने पण आपण ब्लॅक रंग भरून घेऊयात, तर ते पण भरीव वाटेल. हे पहा, अशा पद्धतीने आपली रांगोळी पूर्णपणे कंप्लीट होत आलेली आहे. आता त्याच्यावरती आपण शुभ संक्रांत हा मेसेज लिहूयात, पांढऱ्या रंगाने लिहूयात. तर माझ्या सगळ्या मैत्रिणींना शुभ संक्रांत. अशा पद्धतीने पूर्ण रांगोळी आपली कंप्लीट झालेली आहे. आता आपण त्याला बाजूला 2-2 रेषा घेऊयात आणि त्याला हळदी कुंकाचा रंग थोडासा म्हणून पिवळ्या आणि लाल कलरने टिपके देऊन घेऊयात. खूप सुरेख अशी आपली रांगोळी तयार झालेली आहे. सगळ्यांना, माझ्या मैत्रिणींना धन्यवाद.